चला वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. पंचांना विनंती असेल धाबाला इथे सुरुवात होते. पुन्हा एकदा आपण पाहतो आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज दत्ता निर्मळ पहिलं षटक इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे. आणि इथे पहिला चेंडू तिथे एस्टनच्या खूपच दूरवरती असेल तिथे पंचांच्या हात समांतर धाबा येतील अवांतर एक धाबेटे संघाचं अकाउंट खातं ओपन झालंय. धावफलकावरती धाबा एक. षटक क्रमांक पहिलं सुरू आणि पहिलं षटक जर पाहिलं तर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती खूप दिवसांनी हा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. तिथे खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्यावरती धावबाची संधी आणि तिथे एक सिंगल पूर्ण केली आहे. एक धाबेडे पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये जर पाहिलं तर आपण पाहतोय धावफलकावरती एक धाबेडे धावफलक जाऊन पोहोचेल 2 अंकावरती. षटक क्रमांक पहिल्या क्रमांकाचं सुरू आहे. दत्ता निर्मलची गोलंदाजी मित्रांनो मैदानामध्ये आहे आणि 2 फलंदाज जर पाहिलं तर एक बाजूला हर्ष खंडागळे आणि दुसऱ्या बाजूला सचिन शिंदे या जोडीला आपण पाहतोय. अक्रॉस द बॅट पटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती असेल. एक धाबा आली दुसऱ्या धाब्याच्या मदतीनं पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रयत्न केला जाईल आणि तिथे 2 धाबा ज्या मात्र पडून पूर्ण केले गेल्यात. 2 धाबेने धावफलकावरती आकडे बदलले. धावफलकावरती धाबा 4 अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. दत्ता निर्मळला जर पाहिलं तर आपण पाहतोय खूप दिवसांनी इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असणार आहे. क्रॉस दी बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाठमोरा चेंडूचा पाठला करेल आणि चेंडू जाऊन पोहोचेल. 1 बाउन्स येतील धाबा 4 चौकार. धावफलक वाढलंय. धावफलकावरती आकडे बदललेत. धावफलक 8 अंकावरती. पुन्हा एकदा फटका खेळलाय. आकाशाला गवस निघाला फटका. क्षेत्ररक्षक तिथे राहुल बुरुड चुकी करेल आणि जर पाहिलं तर सीमा रेषेलगत तिथे चेंडूला अडवलाय. 2 धावा येतील. 2 धावे तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि 3 धावा देखील मैदान शाळेमध्ये पळून पूर्ण केले गेल्यात. 3 धाब्याने धावफलकावरती जर पाहिलं तर आकडे बदललेत. 11 धावा ज्या मात्र आपण पाहतोय अंबोली टीमच्या नावावरती आहेत. फटका जरूर जर पाहिलं तर आपण पाहतोय खेळला होता परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती होता आणि तिथे जर पाहिलं तर जिबंदन असेल संधीचं सोनं करावं लागणार आहे. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती सचिन शिंदे. वा एक धीमा गतीचा चेंडू होता आणि तिथे जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू जाऊन पोहोचलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये 20 पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दत्ता निर्मळ. याच गोलंदाजानं इथे जर पाहिलं तर पश्चिम पट्टा गाजवला होता. तोच गोलंदाजी इथे आपण पाहतोय. क्रॉस दी बॅटनं पटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे वेगानं तिथे आपण पाहतोय पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमा रेषेची भेट. चेंडू सीमा क्रमांकाचा आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर सचिन शिंदे आणि हर्ष खंडागळे या जोडीने बनवल्यात. धावफलकावरती धाबा 15 या अंकावरती. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिगंबर देवदरेला आपण पाहणार आहे. षटक क्रमांक 2 साठी साकुर्डी टीम कडून आपण पाहतोय. सामना जर पाहिला तर आपण पाहतोय 5 षटकांचा असणार आहे. पहिल्या षटकात जर पाहिलं तर दत्ता निर्मळ यानं खर्च गेल्यात 15 धावा. षटक क्रमांक 2 साठी पुन्हा एकदा दिगंबर देवदरे षटक क्रमांक 2 साठी. फटका खेळलाय. आसमानाला गवस निघालणारा फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करेल. राहुल बुरुड आणि झेल सुटलाय. पुन्हा एकदा धाबा येतील 2 धाब्याची धावफलकावरती धाबा. पुन्हा एकदा आपण पाहतो धावफलकावरती लागतील 17 या अंकावरती. जीवनदान जर पाहिलं तर हर्ष खंडागलेला मैदान शाळेमध्ये इथे दुसरा असणार आहे. इथे संधीचं सोनं करावं लागेल. संधी जरूर असेल परंतु बिग हिट करावे लागतील. पुन्हा एकदा
दिगंबर देवधरेला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 साठी फटका सुरे खेळलाय तिथे फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय मैदानाच्या आतमध्ये उठल्यात आग्नीच्या ज्वाळा मैदानाबाहेर फेकून दिलाय तोफेचा गोळा आणि त्यावरती षटकार आलाय धावफलकावरती पुन्हा एकदा आकडे बदलले ते वेगाने धावफलक जाऊन पोहोचलाय षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि धावफलकावरती धावा 24 या अंकावरती दिगंबर देवधरेवरती इथे आक्रमण चढवलंय या फलंदाजानं अर्थात हर्ष खंडागळेला आपण पाहतोय इथे बॅटिंग करताना षटकार आणि चौकार जरूर आलेत परंतु त्याला जर पाहिले तर या अगोदरच्या चेंडूवरती तिथं त्याला जीवनदान भेटलं आणि नंतर त्या चेंडूवरती त्याला आक्रमण चढवलं आणि धावफलकावरती आकडे बदललेत षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल 24 अंकावरती दिगंबर वरती आक्रमण चढवलंय परंतु पुढील चेंडू काय असेल आणि त्यावर जर पाहिलं तर गोलंदाजी ते आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय नवीन गोलंदाज असेल शक्तिकांत इथे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती फ्री हिट असेल यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय हर्ष खंडागळे सेट ऑन फायर चेंडू सीमारेषेच्या बाहेर येथील धावा 6 षटकार पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक 2 ला सुरुवात आहे तिथे काय घडलंय बदलात्मक कामगिरी हो गई गलती हो गई भूल दांडी 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 गुल हर्ष खंडागळे बाद आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल अरुण शिंदे षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा सुरू आहे गोलंदाजीचा ट्रॅक वरती शक्तिकांतला आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी करताना क्रॉस जी बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे धावाची संधी डेंजर झोनला तिथे जर पाहिले तर आपण पाहतोय फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुखरूप असेल परंतु तिथे पंच दीपक पिळगावकर सरांनी खेळवलाय हा चेंडू खराब आहे अतिरिक्त धावा येतील एक धावेची धावफलकावरती पुन्हा धावा 31 अंकावरती क्रॉसची बॅटनं फटका खेळला क्षेत्ररक्षक तिथे चुकी करेल क्षेत्ररक्षण खराब आहे परंतु त्यामध्ये एक धाव आली एक धावेची धावफलकावरती पुन्हा एकदा आकडे बदलले 32 धावा धावफलकावरती षटक क्रमांक जर पाहिले तर दुसऱ्या क्रमांकाचा सुरू आहे शक्तिकांत वरती इथे आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केलाय एक बाजूला आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती असेल सचिन शिंदे नॉन स्ट्राइक एंड वरती अरुण शिंदेला आपण पाहतोय फटका खेळलाय चेंडू आकाशाला गवस निघालणार आहे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय एक धाव आली दुसऱ्या धावेला प्रयत्न तिथे जर पाहिलं तर केलाय आणि धावफलकावरती पुन्हा 2 धावेची धावफलक वाढेल धावफलकावरती धावा ज्या मात्र आपण पाहतोय 34 या अंकावरती सचिनची बॅट जर पाहिली तर आपण पाहतोय निश्चितच सिंगल डबल साठी मैदानामध्ये येतात परंतु धावफलक त्याला आतापर्यंत बनवलाय स्वतःच्या वैयक्तिक धावा बनवल्या 4-0 मध्ये 6 धावा इथे जर पाहिलं तर एक आक्रमक फलंदाज जर पाहिलं तर हर्ष खंडागळेला आपण पाहतोय डगाऊ मध्ये आहे फटका खेळलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक के मस्तक पे दस्तक आउट ऑफ द पार्क बंगाली रसगुल्ला रन षटकार
ढोके या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत असणार आहे। त्याचप्रमाणे गडहिंग्लजचे युवा उद्योजक आमचे सहकारी मित्र आदरणीय सचिन दादा शिंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत असणार आहे। षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं इथे संपलं गेलंय आणि 2 षटकांमध्ये धावफलकावरती धावा, एक गणेशच्या मोबदल्यामध्ये 40 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचं सुरू होईल, गोलंदाजी मार्फवरती गोलंदाज अमर रोकडे षटक क्रमांक 3 साठी। तर पाहिलं तर आपण पाहतोय फलंदाजी मार्फवरती जर पाहिलं तर स्ट्राइक एंडवरती आहे फलंदाज अरुण शिंदे, नॉन स्ट्राइक एंडवरती सचिन शिंदेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केलाय। धावफलक जर पाहिलं तर आपण पाहतोय बेगानं एक जाऊन पोहोचला, एक गणेशच्या मोबदल्यामध्ये आंबोली टीमच्या नावावरती धावा 40 या अंकावरती। जंगल ज्वालापरी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, वनवेच्या अर्धांग गतीला इथे आडसर कुठला रे, इथे वनवा मैदान शांतमध्ये भेटलाय आणि तो वनवा कोण शांत करेल, कोणता गोलंदाज असेल, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फवरती गोलंदाज अमर रोकडे षटक क्रमांक 3 साठी। अक्रॉस द बॅटनर एक देखना फटका आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, येथील धावा 4 चौकार। लागोपाठचे 3 चौकार किंवा लागोपाठचे 3 षटकार खेळले तर बाबूराव राजगुरव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे। गणेश भाऊ केदारी, अंबोली भूषण 1000 रुपयाचं पारितोषिक, असं जर पाहिलं तर 1500 रुपयाचं पारितोषिक आहे। फटका खेळलाय, फटका फसलाय, तिथे क्षेत्ररक्षक चुकी करेल, सेल सुटलाय आणि तिथे जीवनदान भेटलंय। अरुण शिंदेला संधीचं सोनं करावं लागणार आहे। धावफलकावर जर पाहिले तर धावफलक आकडे बदलले, धावफलकावरती धावा आंबोली टीमचा धावफलक जर पाहिलं तर धाव पोहोचलाय, एक गणेशच्या मोबदल्यामध्ये 45 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचं सुरू आहे। पहिला चेंडू जर पाहिलं तर एक चौकारासाठी आला, दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर तिथे जेल सुटलाय आणि त्यावरती एक सिंगल आली, एक सिंगलच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा धावफलक 45 या अंकावरती। क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केलाय जर पाहिले तर स्ट्राइक एंडवरती फलंदाज सचिन शिंदे सज्ज झालाय। हा चेंडू जर पाहिले तर तिथे एस्टंटच्या खूपच बाहेर असेल, पंचांनी तिथे वाही चेंडू आणि अतिरिक्त धावा तिथे मैदानमध्ये येतील। धावफलकावरती पुन्हा एकदा एक धावेत धावफलक बदललाय, आकडे बदलले, धावफलकावरती धावा 46 या अंकावरती। फटका खेळलाय आणि तिथे काय एक अप्रतिम झेल टिपलाय सचिन शिंदे, इथे डगावच्या आसऱ्याला धक्का क्रमांक 2। आपण पाहतोय बैलन मध्ये दाखल होईल समीर सावंत, इथे आपण पाहतोय बैलन मध्ये येतोय। जर पाहिले तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सलामीचे 2 फलंदाज सचिन शिंदे आणि हर्ष खंडागळे ही जोडी आपण पाहतोय डगआउट मध्ये आहे, परंतु या जोडीने जर पाहिलं तर या धावफलकाला एक मोठा हातभार लाभलाय। धावफलक जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय, अंबोली टीमच्या नावावरती धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत। पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार अमर रोकडे इथे जर पाहिले तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे आणि त्याचं प्रत्युत्तर काय असेल समीर सावंतकडे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। हे क्रॉस दी बॅटनं फटका खेळलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती चेंडूचा पाठला करेल, एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे देखील जर पाहिले तर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण खराब आहे, परंतु 2 धावा, तिसऱ्या धावेला प्रयत्न आणि 3 धावा जर पाहिले तर इथे सक्सेसफुल होत आहेत। 3 धावेत धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 49 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत।
संघ अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. क्रॉस बॅटने फटका केला आहे. जमिनी समांतर फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे दत्त निर्मळ चेंडू खाली आलाय. एक धाब आली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न तिथे जर पाहिलं तर नसेल आणि एक धाबे धावफलकावरती पुन्हा एकदा संघाचं अकाउंट खातं जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धाबा संघ इथे अर्धशतक पूर्ण करतोय. धावफलकावरती धाबा 50. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे अमर रोकडेची गोलंदाजी सुरू आहे. एक चांगले फटके देखील आपण पाहिले तर मैदान चार्टमध्ये खेळताना आपण पाहतोय. समीर सावंत आणि अरुण शिंदे ही जोडी मैदान चार्टमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 धावफलकावरती धावा 50च्या अंकावरती. क्रॉस बॅट न फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती असेल आणि चेंडू जर पाहिला तर सरळ सीमारेषेच्या बाहेर. धाबा येतील 4. चौकार. अरुण शिंदेच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आदरणीय धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे उपाध्यक्ष मोहन दादा शिंदे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आणि अंबोली भूषण गणेश भाऊ केदार यांच्याकडून 1000 रुपये आणि बाबूराव राजगुरव यांच्याकडून 1000 रुपये असं 4000चं प्राइज जर पाहिलं तर अरुण शिंदेच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आहे. ज्या मात्र पडून पूर्ण केले गेल्यात चुका आणि चुका अजित संघ कर्जबाजारी आणि उसनं मागतोय शेजारी. धाबांची लयलूट जी मात्र मैदान चार्टमध्ये सुरू आहे. आणि फटका खेळलाय पुन्हा एकदा फाईन लेगला. चेंडू वाऱ्याच्या वेगानं चेंडू सीमा पार. चौकार. 4 धाबांसाठी. चढवले. चौकारानं जर पाहिलं तर धावफलक आंबोली टीमचा धावफलक पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे फटका खेळलाय. स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येतील 6 धाबा. षटकार. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचेल 68 या अंकावरती. इथे समीर सावंतची बॅट बोलू लागलेली आहे. इथे जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये हार खंडागलेले इथे डाव सावरण्याचं काम केलंय. मोठी बॅटिंग केली परंतु पुन्हा एकदा समीर सावंत तिथे धावांना खिंडार पडू दिलं नाहीये. धावफलक सुरू ठेवलाय. पुन्हा एकदा हा चेंडू सुरेख असेल. डॉट चेंडू आलाय धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक सुरू आहे 4थ्या क्रमांकाचं आणि धावफलकावरती धावा ज्या मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 68 धावा अंबोली टीमच्या नावावरती आहेत. फटका खेळला देखना असेल आणि तिथे जर पाहिलं तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येतील धावा 4. चौकार.
षटक क्रमांक 4 इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि त्या षटक जर पाहिलं तर संपताना शेवटच्या चेंडूवरती समीर सावंतने गोलंदाज दत्ता निर्मलचा तिथे समाचार घेतलाय. चौकार आला आणि चौकारानं धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय. अंबोली टीमच्या नावावरती धावा 2 गडींच्या मोबदल्यामध्ये 72 धावा धावफलकावरती आहेत. जर पाहिले तर समीर सावंतने स्वतःच्या नावावरती 6 चेंडूंमध्ये 21 धावा बनवल्यात, तर अरुण शिंदे या फलंदाजानं 6 चेंडूंमध्ये 10 धावा बनवल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शेवटचा अंतिम षटक वैभव चोरगे इथे गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. अरुण शिंदे जर नॉट आउट खेळला तर अंबोली भूषण गणेश केंदर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. फटका सुरेख खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. राहुल बुरुडला आपण पाहतोय. 1 धावा आली दाबेड धावफलकावरती धावा 73 या अंकावरती एक मोठा धावफलक आपण पाहतोय बनवलाय. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय धावफलकावरती जर पाहिलं तर 73 बनवल्यात. पुढील चेंडूवरती प्रत्युत्तर काय दिले समीर सावंत इथे स्ट्राईक एंड वरती आहे. देखना फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. 1 धावा घेण्याचा प्रयत्न होकार नकार आणि तिथे जर पाहिलं तर आपण पाहतोय धावफलकावरती धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 73 या अंकावरती धावफलक स्थिर आहे. वेळ वाचवणं इथे गरजेचं असणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती जर पाहिलं तर वैभव चोरगेची गोलंदाजी सुरू आहे. या गोलंदाजाने जर पाहिलं तर 1-2 चेंडू चांगले टाकलेत. फटका खेळलाय आणि चेंडू सरळ समीर सावंत सेट ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येथील धावा 6 षटकार. धावफलकावरती धावा लागल्या 79 धावा. या वेळेस पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा येथील 4 चौकार. पाहिलं तर 3 दिवसातील हाय स्कोर जर पाहिला तर तो हाय स्कोर लागलाय टीम अंबोली संघाच्या नावावरती. अर्थात जर पाहिलं तर 79 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्र्याऐंशी धावा धावफलकावरती आहेत. माफ करा, षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतो पुन्हा एकदा 1 धाब्याने धावफलक वाढेल. फटका पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल. आउट स्टॉप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि तिथे पंच कळवतील षटकार 6 धावांसाठी. धावफलकावरती अंबोली टीमने बनवल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 चेंडूंमध्ये 89 धावा बनवल्यात. विजयासाठी बनवायच्या आहेत. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकोर्डी संघाला 30 चेंडू आणि पाठलाग करायचा आहे. 90 धावा इथे विजयासाठी बनवाव्या लागणार आहेत. आणि जसा डाव संपलाय पुन्हा एकदा आपण पाहतोय या पुढील इनिंगचं एक धावती बातमीपत्र. धावफलक ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊयात.
प्रवीण करपे सरांकडे या. सर आपलं मायक्रोफोन वरती इथे मी स्वागत करतो, हार्दिक हार्दिक अभिनंदन करेल. पुढील सामन्यात आपण टॉस करतोय. स्वर्गीय सचिन पापा भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन खेड राजगुरुनगर आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल हॉटेल शिवशंभो पैलवान विरान शेठ चेतक पावके अर्थात रामगीर बाबा स्पोर्ट्स फाउंडेशन रमदळवाडी पाईट. चला खेड टीमचे संघनायक आणि रोंदळवाडी टीम संघनायक कॅप्टन तुम्ही व्यासपीठाच्या समोर या. आपण सामना क्रमांक 3 यानंतर जो खेळवणार आहोत त्याचा टॉस नाणेफेकीचा कौल जो मात्र इथे संपन्न करणार आहोत. परंतु तिकडे मॅच देखील सुरू होईल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. दिवस क्रमांक 3 मधील सामना क्रमांक 2 एका बाजूने स्वर्गीय सरपंच शरद भाऊ शिंदे स्वर्गीय हिराबाई खाडोके स्पोर्ट फाउंडेशन अंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी या टीमला देखील आपण पाहतोय. 2 सलामीच्या बॅटर मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूने यावेळेस इथे मात्र बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क झाला नाही. अजून एक डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. यावेळेस इथे मात्र बॅटची कडा बॅकवर्टला चेंडू गलीमधनं ट्रॅव्हल होत होता. अतुल शिंदेचं एक चांगलं क्षेत्ररक्षण हा तिकडे मात्र आपल्याला पाहायला भेटले. धावफलकावरती आणि स्कोरगार्डवरती धावा इथे अजूनही स्थिर असतील. 0 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण अंबोली गावचा एक युवा गोलंदाज आकाश शिंदेला इथे ट्रॅकवरती पाहतोय. बॅटिंग क्रीजवरती दत्ता निर्मळ आहेत. मोठा फटका इथे दत्ता निर्मळ यांना खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला भेटला नाही. अजून एक डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. दत्ता निर्मळ शक्ती कंद ही जोडी इथे मात्र खेळपट्टीवरती आहे. मुख्य पंचांना पार करत डाव्या बाजूने पंचांच्या गोलंदाजी करतोय आकाश
बॅटची पुन्हा एकदा कड अतुल शिंदे यांच्याकडनं कुठलीही चुकी होणार नाही. एक चांगलं क्षेत्ररक्षण अतुल शिंदे यांचं पाहायला भेटलं. चेंडूला फील्ड केल्यानंतर एक चांगला थ्रो देखील आला. दरम्यान धावफलक पुन्हा एकदा हे चेंडूवरती देखील स्थिर पाहायला भेटेल. लागोपाठचे 4 बॉल डॉट होताना इथे मात्र आपण पाहिलेत 5वा बॉल देखील इथे मात्र निर्धाव येईल. धावफलक अजूनही 0च अंकावरती स्थिर आहे. यावेळेस इथे जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला भेटला नाही. अजून एक डॉट बॉल आणि स्पर्धेतलं पहिलं मिडन षटक कंप्लीट करतोय मॅन फ्रॉम अंबोली आकाश शिंदे. आकाश शिंदे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिलं मिडन षटक जे मात्र कंप्लीट करतोय, कंप्लीट केलेलं आहे. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आता 2 ला जी मात्र सुरुवात होणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा मॅन फ्रॉम अंबोली गावाला पडलेलं एक गोड स्वप्न युवा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असणार आहे. सोमनाथ गुढे या गोलंदाजाला इथे मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूने बॅटिंग क्रीजवरती आपण मॅन फ्रॉम साकोडी शक्ती कंदला देखील पाहतोय. दिशा स्पोर्ट फाउंडेशन या टीमकडनं हा चेंडू देखील मात्र अप्रतिम पद्धतीने पेश केला होता, परंतु थोडासा इथे डाव्या लाईनच्या पलीकडे असणार आहे. लाईन सोमा गुडे इथे भरकटलाय पहिल्या चेंडूवरती. वाईट बॉल आला. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढले गेलंय. इथे जर पाहिलं तर हा चेंडू देखील मात्र सुरेख होता. डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलकावरती धावा इथे जर पाहिल्या तर फक्त आणि फक्त 1 धाव इथे स्कोर कार्डवरती आहे. थोडासा खोलवट टप्प्याचा चेंडू अचूक मारा इथे गोलंदाज सोमा घुडेचा आपण पाहतोय. लोवर चेंडू होता तिथे मात्र फक्त दिशा दिली, परंतु क्षेत्ररक्षण सुरेख झाले. कुठलीही धाव येणार नाही. धावफलक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये शांत आहे. यावेळेस फटका प्रतिम सक्सेसफुल टायमिंग इथे वेळ साधला, थोडासा वेळ घेतला. शक्ती कंद ऑन फायर झालाय. त्याच्या बाट मधनं येतोय षटकार. 6 धावा. फटका प्रतिम इथे पुन्हा एकदा शक्तिकंद ऑन फायर होतोय. डीप मिड विकेटला षटकार. 6 धावा. दोन चेंडूवरती 2 मोठे बिगिट देखील मात्र आपण पाहिलेत. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. शक्ती कंदला देखील मात्र ऑन स्ट्राईक झोन मध्ये आपण बॅटिंग क्रीज वरती पाहतोय. सुंदर फटका देखील मात्र त्याच्या बॅट मधनं पाहिलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल सीमा पार. काऊ कॉर्नरला येतोय चौकार. 4 धावा.
बॉलचा तिकडे मात्र संपर्क काही पाहायला भेटला नाही. अर्थातच अजून एक अचूक टप्प्याचा चेंडू डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. इथे दुसरं 2 षटकांचा खेळ मात्र संपलाय आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर इथे 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. चला यानंतर ज्या 2 संघांची मॅच आहे दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी आणि आंबोली यजमान ही मॅच आत्ता चालू आहे आणि यानंतर जी मॅच आहे ती मात्र एका बाजूने रोंदळवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण खेड अशी मॅच यानंतर पाहणार आहोत. दोन्हीही टीम जर कॅप्टन पुढील 2 मिनिटांमध्ये आपण आला नाहीत तर इथे आपण षटकांमध्ये कपात जी मात्र करणार आहोत याची देखील तुम्ही नोंद घ्या. षटक क्रमांक देखील जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा मॅन फ्रॉम अंबोली गाव, अंबोली गावाला बिलॉंग करणारा एक युवा गोलंदाज आकाश शिंदे इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असणार आहेत. उद्योजक सागर शेठ गडदे आपण या ठिकाणी उपस्थित होत आहात. आपलं देखील मनपूर्वक मनापासून या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. चला रोंधळवाडी टीम आणि खेड राजगुरुनगर संघ कृपया कॅप्टन या पटकन. टॉस देखील मात्र आपण या ठिकाणी आता संपन्न करतोय. यानंतरच्या मॅचचा ऑन स्ट्राईक झोनमध्ये पुन्हा एकदा मॅन फ्रॉम साकुर्डी दत्ता निर्मळ अष्टपैलू फलंदाज आहे. सातत्याने आपण त्याच्या अष्टपैलू कामगिरीमध्ये साकुर्डी संघासाठी योगदान देताना कितीतरी वेळा या खेळाडूला आपण पाहिलंय. शॉर्ट स्लिप मधनं चेंडू मात्र निघून गेला बॅकवर्टला. चौकार देखील तिकडे मात्र प्राप्त झालाय. 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढलं जाईल. यावेळेस इथे मात्र फटका तर खेळलाय परंतु फटका फसला गेलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू टप्पा पडेल. एकाकडनं चुकी दुसराचा बॅकअप इथे मात्र सुरेख त्या चेंडूवरती दरम्यान 1 धाव जी मात्र पलून पूर्ण केलेली असेल. 1 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होतीये. चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार. स्मृती चषक स्मृती करंडकाचा हा देखना चौकार. 4 धावा. पोलीस धनंजय रुंदल आपणास विनंती आहे आपण देखील व्यासपीठाशी संपर्क साधा. आयोजकांशी संपर्क साधा. आयोजक आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. मॅचच्या दिशेने आपण मात्र जाणार आहोत. धावफलकावरती आतापर्यंत 26 धावा आहेत. शक्तिकंद आणि दत्ता निर्मळ या जोडीला आपण साकुर्डी टीमकडनं पाहतोय. अगदी जर पाहिलं तर थोडासा स्विंग होणारा चेंडू होता. तिकडे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. अजून एक डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. पुन्हा एकदा आकाश शिंदे तयार. अगदी जर पाहिलं तर थोडासा लोवर फुल टच चेंडू होता. बॅटवरती चेंडू घेतलाय. समोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चुकी करेल. बॅकअप हर्ष खंडागरेचा चांगला झालाय. एक चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला थ्रो दरम्यान धावा देखील तिकडे येत आहेत त्या चेंडूवरती. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. म्हणजे धावफलकावरती स्कोर कार्डवरती आकडे देखील चेंज झालेले आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. पुढे सरसावत इथे मात्र दत्ता निर्मळच्या बॅटमधनं आपण हा फटका पाहतोय. डी फॉर डेंजरस. दत्ता निर्मळ ऑन फायर. चेरन षटकार.
चेंज होत आहेत धावफलकावरती आणि स्कोरकार्डवरती धावा तब्बल 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती आणि इथे षटक देखील मात्र संपलेलं असेल. तर 3 षटकांचा खेळ इथे मात्र जवळपास संपलेला आहे. पहिल्या 18 बॉलमध्ये इथे 33 बनवल्या गेल्यात आणि उर्वरित आता 12 चेंडू बाकी असतील आणि 12 बॉलमध्ये इथे अजूनही 57 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल आणि 57 धावा. इथे ह्या समीकरणाचा विचार जर आपण केला तर समीकरण थोडंसं अवघड आहे, परंतु इथे जर चांगल्या धावा अगदी जर पाहिलं तर प्रत्येकी एका षटकामध्ये 26 किंवा 27 धावा जर कदाचित आल्या तर इथे या सामन्याचं गणित गुणोत्तर प्रमाण कदाचित बदलू शकतं. चला रोंधळवाडी टीम कॅप्टन आणि खेड राजगुरुनगर टीम कॅप्टन तुम्ही या ठिकाणी या. टॉस इथे मात्र आपण संपन्न करणार आहोत यानंतरच्या मॅचचा. षटक क्रमांक देखील मात्र 4 ला सुरुवात होतीये. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती युवा गोलंदाज सचिन शिंदे. फुलटॉस चेंडू शक्तिकंद ऑन फायर होतोय. तिकडे जर पाहिलं तर अतुल शिंदे चेंडूला फील्ड करेल. चेंडूला मात्र फील्ड केलं चांगल्या पद्धतीने आणि इथे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे डिसिजन येतोय. टीव्ही अंपायर इथे मात्र बिझी होत आहेत. अर्थातच चेंडू बीमर आहे की नाही हे मात्र इथे आता टीव्ही अंपायर चेक करतील. प्रोलिंगच्या माध्यमातून स्वतः तिसरे पंच सागरजी गोपाळे आमच्या समवेत आहेत. अगदी जर पाहिलं तर आता चेक केलं जाईल नक्की डिसिजन इथे मात्र काय येणार आहे, नो बॉल असणार आहे की नाही. आणि तिसरे पंच इथे कळवत आहेत नो बॉल. अतिरिक्त धावा ऍड होतील त्या चेंडूवरती. काही धावा आल्या जरूर. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढलं. धावफलकावरती धावा इथे मात्र वाढल्या गेल्यात. 35 धावा धावफलकावरती. दत्ता निर्मळ इथे मात्र थांबायला तयार नाही. फटका तर खेळलाय आणि तिकडे जर पाहिलं तर या फटक्यावरती फक्त एकच सिंगल जी मात्र प्राप्त होणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढेल. धावफलकावरती आकडे देखील मात्र चेंज होत आहेत. धावफलकावरती धावा तब्बल 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 36 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 14 मार्गस्थ अक्रॉस दी बॅट. फटका खेळलाय. हर्ष खंडागळे तिकडे चुकी करेल. काऊ कॉर्नरला झेल मात्र ड्रॉप झालाय. जीवदान प्राप्त झालंय शक्तिकंदला. जीवदान प्राप्त झाल्यानंतर तिकडे एक धाव देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केलेली असेल. रोंधळवाडी संघ या ठिकाणी आपला कर्णधार यायचा आहे, पाठवायचा आहे. या ठिकाणी राजगुरुनगर संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. सामना 3 ओव्हरचा खेळवला जाईल. परत तक्रार नोंदवली जाणार नाही आपली. एक धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढले. धावफलकावरती धावा आहेत 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये आपण सचिनला देखील पाहतोय. दत्ता निर्मळ इथे मात्र चांगली बॅटिंग करताना आज या सामन्यामध्ये पाहायला भेटतोय. मिड विकेटला हा फटका मात्र घेऊन काढला. तिकडे सोमनाथ घोडे क्षेत्ररक्षक उभा असेल. चेंडूला फील्ड केलं. चांगला थ्रो देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला इथे मात्र पाहायला भेटलाय. त्या चेंडूवरती धावा देखील येत आहेत. एक सिंगल आली. धावफलक पुन्हा एकदा एका सिंगलच्या मदतीने पुढील अंकामध्ये प्रवेश करेल. पुढे सरसावत इथे मात्र चेंडू बॅटवरती घेतलाय. फाईन लेगला चेंडू जाऊन पोहोचेल. नो चान्स. आउट ऑफ दी पार्क. शक्तिकंदच्या बॅटमधनं एक ब्रँडेड षटकार. 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढेल. धावफलकावरती आणि स्कोरगार्डवरती धावा देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढल्या जातील. धावफलकावरती धावा, स्कोरगार्डवरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. इथे जर पाहिलं तर अगदीच थोडासा लोवर फुलटॉस चेंडू होता. अगदीच जर पाहिलं तर सेम टू सेम अगदी फाईन लेगला हा फटका देखील पुन्हा एकदा शक्तिकंद यांना मात्र खेळायचा होता, परंतु अगदी पायांवरती चेंडू आदळला. लेग बाईटच्या माध्यमातून इथे मात्र एक धाव जी मात्र प्राप्त होणार आहे. टॉस
यानंतरच्या मॅचचा आपण इथे संपन्न करतोय. यानंतर एक बिग फाईट मॅच, एक मोठी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. मैदानाच्या आतमध्ये दिवस क्रमांक 3 मधील नॉकआउट फेरीतील तिसरी मॅच दोन मातब्बर संघांमध्ये असणार आहे. धावफलकावरती स्कोरकार्डवरती धावा आहेत 45 धावा आहेत. टॉस आपण इथे संपन्न करतो. एका बाजूने राजगुरुनगर नगरीचे माजी उपसरपंच, पुणे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक स्वर्गीय सचिन शेठ बाप्पा सूर्यकांत भंडलकर, स्पोर्ट फाउंडेशन राजगुरुनगर खेड, आणि त्यांच्या विरोधामध्ये हॉटेल शिवशंभो, पैलवान विरांश, चेतनदादा पावके, अर्थातच रामगीर बाबा स्पोर्ट फाउंडेशन रोंदळवाडी, या दोन मातब्बर संघांमध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. टॉस इथे मात्र आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करेल व्यासपीठाच्या समोर उद्योजक सचिन भाऊ शिंदे. आणि टॉस या मान्यवरांच्या वतीने इथे नुकताच इथे संपन्न देखील झालेला आहे. आणि टॉस कोणी जिंकला? खेड राजगुरुनगर या टीमनं. डिसिजन त्यांचा थोडासा पेंडिंग वरती असेल. अगदी जर पाहिलं तर डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरला इथे सुरुवात झालेली आहे. अंबोली भूषण गणेश केदारी यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती देखील पाहतोय. अगदी जर पाहिलं तर इथे खेड राजगुरुनगर आणि दुसऱ्या बाजूने रोंदळवाडी अशी मॅच यानंतर आपल्याला पाहायला भेटेल. दोन्हीही संघ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत. शिवगर्जना क्रिकेट संघ शिवे हा संघ देखील या ठिकाणी उपस्थित होतोय. सर्व संघाचं पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून सहर्षाचं स्वागत. एक चांगला फटका आणि त्या फटक्यावरती एक धाव जी मात्र प्राप्त होणार आहे. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती तब्बल 47 धावा ज्या मात्र धावफलकावरती इथे जर पाहिलं तर हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅटवरती चेंडू घेतलाय आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेटला. सीमारेषा पार 6 धावेसाठी दत्ता निर्मलच्या बॅटमधनं हा षटकार. एकदा इथे परफेक्ट मिडल केलंय चेंडूला. चेंडू काव कॉर्नरच्या वरनं सीमारेषा पार. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा थोडासा बाउन्सर लेनचा चेंडू. बॅटवरती चेंडू घेतला आणि तिकडे शॉर्ट फाईन लेगला चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. 4 धावेसाठी हा चौकार. जबरदस्त बॅटिंग या इनिंग मध्ये दत्ता निर्मलच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला भेटली. हा चेंडू देखील मात्र इथे अप्रतिम होता. गणेश केदारी यांचा बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला भेटला नाही. डॉट बॉल आणि सामना इथे देखील संपतोय. आणि या मॅच मध्ये स्वर्गीय सरपंच शरद भाऊ शिंदे, स्वर्गीय हिराबाई खाडोके, स्पोर्ट फाउंडेशन यजमान अंबोली संघ इथे मात्र विजय प्रस्थापित करतोय. विजयी संघाचं पुनश्च एकदा अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि या मॅच मध्ये दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुडी संघ पराभूत होतोय. पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून आम्ही आभारी आहोत. चला लगेचच आपण